पार्ट 4 आमची लव्ह स्टोरी. तर बघा, मी सांगितलं होतं की मी भोसरीवरून चाकण चौकापर्यंत एस टीने आले होते. त्यानंतर मग आम्हाला दोघांना सोबत गावाला जायचं होतं. तर मग मी भोसरीतून रिक्षा पकडली, चाकण चौकात आले, तिथे उतरले. तिथं उतरल्यावरती आणि मी नवीन होते, फर्स्ट टाईम आले होते मी इकडं पुण्याला वगैरे. नाही, मला इकडलं काहीच माहीत नव्हतं. मग मी तिकडं रिक्षाने आउटसाईडला उतरले होते. मला समजत पण नव्हतं कोणत्या साईडला बस लागते काय लागते. मग मी उतरल्यावरती परत त्यांना कॉल केला की तुम्ही कुठं थांबलेले आहेत. मग ते बोलले की बस लागतात तिथं थांबलेलं आहे मी, त्या साईडला ये रोड क्रॉस करून. तर मग मी बोलले ठीक आहे येते. मग मी रोड वगैरे क्रॉस केला. ते तिथं उभे होते. मग तिथं उभे राहिले त्यांच्या पाशी. मग एस टीची वाट बघितली, एस टी आली. मग आम्ही आळेफाटा बस पकडली. ते सोबतच गेलो होतो कारण आम्हाला सोबतच जायचं होतं म्हणून. मग बसमध्ये बसल्यावरती थोडं सांगितलं त्यांना की मी मामा त्यांसोबत असं आले इकडं निघून, एक्झाम फॉर्म वगैरे भरायचा आहे म्हणून सांगून. तर ते बोलले ठीक आहे. मग आम्ही दोघं सोबत आळेफाट्यापर्यंत गेलो. मग तिथून परत त्यांना बेल्ल्यामध्येच उतरायचं असतं कारण त्यांचं गाव तिकडं दुसरीकडं बस जातात आणि मला जायला दुसरीकडं बस जातात. पण त्यांना बोललं की मला सोडा आधी, सोबत चला. मग त्यांनी मला टाकळी डोकेश्वरी गाव आहे एक आमच्या इकडं, तिथंपर्यंत सोबत आले माझ्या. मला सोडलं वगैरे. मग मला बसमध्ये बसून वगैरे दिलं आणि मग परत ते दुसरी बस पकडली. परत रिटर्न आले बेल्ल्यात. मग मी तर मम्मीनांच्यासोबत भांडणंच करून गेले होते. त्यामुळे मग मला मम्मीनांच्या इकडं मी गेलेच नाही. मग मी बसमधून उतरले. मग मामाचे बाबा होते तेव्हा मामाच्या बाबांच्याकडे गेले. मग ते गेल्यावरती बाबा पण भरपूर बोलले मला की असं करून आली तिकडं मामासोबत. मामा बोलत होते जाऊ नको, तरी तू निघून आली, कशाला यायचं, थांबायचं तिकडंच. तर मी बोललं मला नाही राहायचं तिकडं, मला इथं माझं कॉलेज कंप्लीट करायचं आहे. मग बाबा ते पण बोलले की आमच्या इकडं नको येऊ, तुला कुठं जायचं आहे तिकडं जा, तू कोणाचंच ऐकत नाही. म्हणलं ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी परत आवरलं वगैरे मग कॉलेजला गेले. कॉलेजला गेल्यावरती मग म्हटलं चला आता तर इथून पुढची लव्ह स्टोरी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करते नाही, प्लीज सपोर्ट करा मला.